सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज काल 12 वाजता निघालेलो कर्नाटकला यायला. सो गाईज रात्री 7 वाजता पोचलो आणि सत्यम्मा देवी आहे तिकडे गेलेलो काल. सो आता यल्लम्मा देवी तिकडे जाणार आहे. सो आता सगळे जे आपल्या गाडीमध्ये होते ते सगळे दर्शन घ्यायला गेलेले आहेत आणि रात्रभर काय जिथेच गाडीमध्ये झोपलेलो, निवांत आरामात झोप वगैरे पूर्ण झालेली आहे. कालपासून इथेच आहे आणि आत्ता वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवतो किती वाजलेले आहेत. 7:49 झालेले आहेत गाईज. सो आता सगळे गेलेले आहेत दर्शनासाठी. सो आता मी पण जातो तिकडे, तुम्हाला पण दाखवतो तिथे कोणती देवी आहे, लोकेशन काय आहे, कसं काय सगळं तुम्हाला दाखवतो. सो आता अजून गाईज व्लॉग अपलोड करायचा आज. मला इकडे यायचं होतं म्हणून गाईज मी परवा दिवशीच व्लॉग म्हणजे एडिट वगैरे सगळं करून ठेवलेलं, फक्त आज अपलोड करायचं आहे. बट इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा, त्याच्यामुळे आता अपलोड नाही करू शकत. बट थोड्या वेळाने तरी अपलोड करेन गाईज. सो आत्ता यल्लम्मा देवीच्या इथे जाऊया. तिथे खूप मोठं देवस्थान आहे गाईज. मी मॅपवरती बघितलेलं, काल मॅपच टाकून आलो ना, त्याच्यावरती बघितलेलं. सो आता आपण तिकडे जाऊया आणि रात्रभर गाईज गाडीत झोप आली, चांगली झोप आली. मी इथं झोपणार होतो सीट अशी पाठीमागे करून, बट तिथं नाही झोपलो, इथे झोपलो या सीटवर आडवा. ठीक आहे. सो पाठीमागचं सगळे आता हे कपडे वगैरे त्यांनी वाळत टाकलेले आहेत गाडीवरतीच. आणि हे बघू शकता सीट आहे, इथं झोपलेलो सीटवरती. आणि आपली बॅग वगैरे आणि रात्री खायला काय सगळं घेतलेलं. हे बघू शकता कुरकुरे वगैरे काय काय, बॉर्बन बिस्किट वगैरे इथेच आहे डिक्कीमध्ये, सॉरी काय बोलतात त्याला, ह्याच्यामध्ये. आपण पण कुठे बघूया देवी आणि तिकडे दर्शन वगैरे घेऊन येऊया. सो चला आता चलूया. तीन काय, तुम्ही जर इकडे कधी यल्लम्मा देवीला वगैरे कुठे आला तर हे बघा असे गाड्या असतात, गाड्यामध्ये राहू शकता आणि बिल्डिंग्स वगैरे असतात त्यामध्ये पण. आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि मी गाडीमध्ये झोपलेलो आणि जे आपल्यासोबत आलेत त्यांनी पाठीमागचा गाळा घेतलेला D164. सो असे गाड्या असतात, हे बघू शकता तुम्ही, खूप आहेत. आणि इकडून रोड आहे गाईज वर यायला, ती गाडी येते बघू शकता. सो हा असाच व्ह्यू आहे इथला. आणि त्या साईडला काही यल्लम्मा देवीचं मंदिर आहे. सो आता तिकडे जाणार आहे आपण. काहीसे बघू शकता सगळे इथे गाड्या पार्किंगला आहेत. आपली गाडी सेफमध्ये लावलेली आहे. सो आता इकडूनच पुढून जायचं आहे वाटतं, मला पण काहीच माहीत नाही प्रॉपर कुठून जायचं आहे कसं काय. सो आता चलूया, विचारत जाऊया. गाईज इथून रस्ता आहे वाटतं जायला. सो आता इकडून जाऊया. हे बघा इथे सगळी दुकानं वगैरे दिसतात, इकडे रिक्षा वगैरे लागलेले आहेत. हे सगळे देवीच्या इकडे जायला रस्ता आहे गाईज हा. हे बघू शकता खेळण्याची दुकानं वगैरे सगळे आहेत. व्ह्यू बघू शकता गाईज तुम्ही. आता आपण इथे मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. सो इकडे खाली मंदिर आहे, अजून खूप चालायचं आहे. हे बघू शकता इकडे मंदिर आहे वाटतं. आणि व्ह्यू बघू शकता गाईज, काय क्वालिटी व्ह्यू आहे. तर गाईज आपण एवढे लांबून आलेलो आहे, इथे बघू शकता. इथून आता इथपर्यंत अजून खाली जायचं चालत चालत. इथे सगळी दुकानं आहेत, तुम्हाला दाखवतो आता. तुम्ही इथून नारळ वगैरे सगळं घेऊन जाऊ शकता. इथे बघू शकता नारळाची वगैरे दुकानं आहेत, पीस वगैरे काय, ओटी वगैरे भरायची असेल काय असेल, सो इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इकडे पण आहे. आता जस्ट पोचतोय मंदिराच्या इकडे आणि काय इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. गर्दी पण आहे आणि इकडे सगळे बांगड्या वगैरे काय काय आहेत. हे मला इथलं एवढं काय माहीत नाही गाईज, बट हे बघू शकता. गाईज हे मंदिराच्या इथे लाईन आहे वाटतं भरपूर. सो पुढे मंदिर आहे. जिथे दर्शनाला लाईन लागलेली आहे. सो इथे बघू शकता आतमध्ये, तुम्हाला दिसत नसेल, भरपूर लाईन असते. आणि मेन मंदिराच्या इथे आहे
काय काय नारळ वगैरे सगळं हे बघू शकता. इकडे पण नारळ वगैरे सगळे दुकान आहेत सगळे. आणि कुठली लाईन आहे तिकीट काउंटर काय माहिती, की ATMची आहे माहीत नाही. हा मेन एंट्रन्स आहे, इथून जायचा. आणि जिथे आम्ही स्टे केला आहे ते वरती लोकेशन आहे. सो इथून काय लिहिलं तर काय मला समजं नाही, वेगळीच लँग्वेज आहे ही. सो आता इथून आतमध्ये जायला दर्शनासाठी लाईन आहे. आणि इकडून गाड्या वगैरे सगळ्या इथे पार्किंग आहेत. हे मेन एंट्रन्स, इथून आत येतं सगळं, हे बघू शकता. तर भरपूर सारी दुकानं आहेत खेळण्याची वगैरे, तुम्ही बघू शकता. इकडे पूर्ण लांबपर्यंत लाईन आहे. इकडे काय हातातला कडा वगैरे काय असेल XYZ. सो ते बघू शकता इकडे सगळी दुकानच आहेत सगळी. इथे देवीच्या मूर्ती वगैरे सगळं सगळं इथे भेटतं. काहीच पण एक्झिट होतात दर्शनासाठी. तुम्हाला दाखवले पलीकडून लाईन आहे. आणि इकडे काय काय माहिती गाईज, आता इकडे बघतो नक्की सीन काय. एकटाच फिरतोय, मला इथलं काहीच माहिती नाही आहे. सो सकाळपासून काय जिथे लाईन लावतात काय, जी लाईन बघू शकता दर्शनासाठी किती आहे. सगळे पब्लिक सकाळपासून लाईन लावावी लागते, हे बघू शकता. आता मी जर आतमध्ये गेलो तर आपल्याला काय नंबर नाही भेटणार. सो हे बघू शकता किती मोठं हे देवस्थान आहे, यल्लाम्मा देवी. सो तिकडे मंदिर आहे असं वाटतंय मला. सो हे बघू शकता खूप मोठी लाईन आहे, खूप गर्दी आहे. तर तिकडे पण गाड्या पार्किंगला लागल्या आहेत भरपूर साऱ्या. मेन मंदिर आतमध्ये वाटतं, इथूनच मंदिर आहे गाईज. हे बाहेरची बाजू आहे. हे खूप सारे टेम्पल आहेत, हे बघू शकता. श्री मल्लिकार्जुना टेम्पल काहीतरी इथे आहे. आणि इकडे परशुरामा टेम्पल आहे, हे बघू शकता. तर काय जिथे श्री गणपती टेम्पल आहे, तर तिकडून पण दर्शन घेऊन आलेलो आहे. आता आपण इकडे जाऊया. तिथे गोमाता बघू शकता, गाय वगैरे कशा आहेत तिथे, कुठेही फिरतात. ही छोटी गाय बघू शकता. आणि इकडे मेन मंदिर आहे. तर काय इकडे पण लाईन आहे दर्शनासाठी, बाहेरूनच आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि तिकडे काहीतरी आहे गाईज सीन, तिकडे जाऊन बघूया. ते काहीतरी सीन आहे, असे पाणी हे करतात काहीतरी, चांगलं असतं वाटतं. हे कुठलं पाणी आहे ते मला काय माहिती नाही एवढं इथलं, पण तिथे हा सीन आहे. जेवढं मला माहिती होतं, जेवढं मी बघितलं, नवीनच आहे ना मी इथे, तेवढं मी दाखवलेलं आहे. सो आता जाऊया आपण नाश्ता वगैरे करायला. सो आता ते आपले कुठे गेलेत ते काय माहिती, दर्शनासाठी लाईनसाठी उभे राहिले असतील. सो आता चलूया, पहिला आता नाश्ता करूया, त्यानंतर ब्लॉग पण अपलोड करायचा. हॉटेलमध्ये आलं आहे आणि इडली वगैरे घेतलेली आहे. आता नाश्ता करूया. इथे एक हॉटेल आहे, तिथे आलेलो आहे. दिलेले आहेत 12, सगळेजण आलेले आहेत. आणि विषय काय झाला आहे, सगळे जेवले वगैरे आहेत. आणि आता फक्त ते काका गेलेले आहेत काहीतरी आणायला. सो आता ते आल्यावरती निघायचं. सो खूप कंटाळा आला आहे, काय करायचं. जाऊ दे, आता ते काका येतील त्याच्यानंतर निघायचं. आणि कारमध्ये CNG पण नाही, हे बघू शकता. CNG संपलेलं आहे, हे बघू शकता. CNG संपलेलं आहे. आता CNG पण शोधावं लागेल. आता CNG कुठे भेटेल काय माहिती. CNG पण शोधावं लागेल. आता बसलो आहे निवांत गाडीत. आता 12 वाजलेत, 1 वाजता निघालं तर 7 वाजतील पोहोचायला. सो आता बघू किती वाजता पोहोचतोय, तोपर्यंत आराम करतोय. कंटिन्युअसली गाडी चालवायची आहे.
सो आता बघू CNG कुठे भेटतोय, त्याच्यानंतर पुढे पण कुठे भेटतोय बघायचा आणि 2 वेळा CNG टाकायला लागणार आहे, तेव्हा घरी पोचू. व्हिडिओ काढतो की तुमचा. गाडीचं पूजन करत आहेत. फोडा फोडा. हा याला सगळं हेच निघालं. असं काय नाही, ते आज जाईल. असू दे ते काय. आम्ही 1 वाजता निघालोय, 12:30-1 वाजता, आणि आत्ता जस्ट 5 वाजायला आल्या. नरसिंहपूरमध्ये आणि दत्त मंदिर आहे वाटतं इथे, ते दर्शनासाठी गेलेले आहेत. सो आता मी इथे पार्किंगमध्ये आहे फर्स्ट फ्लोअरला. हे बघू शकता इथे कार वगैरे पार्क केलेली आहे. सो आता ते कधी येत आहेत काय माहिती. सो आता घरी जायचं आहे, अजून इथून जायला 2 तास लागतील. सो आता कधी येत आहेत वेट करतोय. आणि कंटाळा तर खूप आला आहे गाईच, काय सांगू तुम्हाला. बेकार सीन झाला आहे. आता कधी येतात काय माहीत. आणि इथे CNG पंप पण नाही आहे कुठे. सो आता बघू, CNG असेल तर ठीक आहे, नाहीतर 500चं नाहीतर 1000चं पेट्रोल टाकून घरी जावं लागणार आहे. आता जस्ट सांगली तासगावमध्ये पोचलेलो आहे आणि कर्नाटकमध्ये तिथे CNG टाकलेला. सो तिथून इथपर्यंत आपली गाडी आलेली आहे. सो आता इथे लाईनमध्ये उभा आहे आणि सगळे उतरलेले आहेत, हे बघू शकता. आणि आता ते भेळ घेऊन येतात माझ्यासाठी. सो त्यांना आता भेळ आणायला लावलेली आहे. सो आता हे बघू शकता थोडासा CNG राहिलेला आहे आणि ते भारत पेट्रोलियम आहे. सो इथे CNG मिळतो. सो आपल्या पुढे एक 15 गाड्या असतील. सो आता काय विषय नाही, CNG भरून फुल करून जायचं आता. तर काय जिथे CNGच्या लाईनमध्ये उभा आहे आणि काकांनी भेळ आणून दिलेली आहे, बघू शकता. सो आता ही भेळ खाऊया. लाईन एवढी आहे पुढे, खूप आहे. सो आता भेळ खाऊया पहिली. 10:15 हे बघू शकता. आणि आत्ता जस्ट आलो आहे, काल 12 वाजता गेलेलो आणि 12 वाजता जाऊन आता जस्ट आलो आहे. 560 किलोमीटर गाडी चालवली आहे कालपासून आत्तापर्यंत. सो आता गाडी वगैरे लॉक करूया आणि ते चायनीज वगैरे घेतलं आहे. सो आता ते घरी नेऊया सगळे प्रसाद वगैरे. सो चला चलूया आता. खूप कंटाळा आला आहे, आंघोळ पण नाही आज केली. सो आता घरी जाऊन आंघोळ करूया, फ्रेश होऊया, जेवूया, मस्त पैकी झोपूया. ओके, तर चलूया घरी आता. तर काहीच आत्ता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपली गाडी 560 किलोमीटर चाललेली आहे. आपला ड्रॅगन 560 किलोमीटर चाललेला आहे, तरी पण अजून थंड आहे, हे बघू शकता. आता चला चलूया घरी. आता जस्ट घरी आलो आहे, हे बघू शकता. कालपासून बाहेरच होतो आणि मम्मीने जेवण वगैरे सगळं बनवलेलं आहे. चिकन आहे, चिकनचं कालवण आहे, परत सुक्का चिकन आहे. आणि मला काहीच माहीतच नव्हतं की मम्मीने हे बनवलं आहे. आणि मी पण काहीच तिकडून चायनीज घेऊन आलो आहे, ट्रिपल राईस, लॉलीपॉप. आता ते सगळं खाऊया आणि गाईच आता ह्या ब्लॉगला करूया एंड. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.